हाय गाईज, गुड इव्हनिंग. ऍक्च्युली आज सॉरी, आज पण ब्लॉग इतक्या लेट पोस्ट होतोय, बट काय करू, आज शेड्यूलच इतके बिझी की मला टाइम नाही भेटत आहे. बट ठीक आहे, मी मिस नाही होते ते तुमचे ब्लॉग. ऍटलीस्ट मी अपलोड तर करते ना, कारण मागे मी कसं करायचे ना की थोडासा पण वेळ झाला ना पोस्टिंगसाठी, सो मी ना लगेच तसं ढकलून द्यायचे की ठीक आहे जाऊ दे, उद्या करूयात आपण. बट आता मी तसं नाही करत आहे. कितीही टाइम असू दे, आजच्या दिवसाचा ब्लॉग कोणत्याही टायमाला पडेल म्हणजे पडेलच. बरं, तर जसं मी तुम्हाला बोलली होती, डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे आणि त्या दिवशी जी लेस ब्रेड शिकवली होती, आज मी ती ट्राय करणार होते. पुढे तुम्हाला बघायला भेटेल, खूप सुंदर आलेली यार ते. आणि मॅम आज परत 2 ज्या उरलेल्या होत्या लेस ब्रेड त्या पण शिकवणार होत्या, त्यांचाच डेमो इथे देत होत्या. बट त्याच्या आधी ना मॅमने थोडंफार थेरी पण घेतली. सोबतच यार मॅम एक्झामिनेशन पॅटर्न सुद्धा सांगत होते, कारण मी तुम्हाला सांगू इच्छिते 20 तारखेला आमची हेअरस्टाईलची एक्झाम असणार आहे. आणि खरंच यार हे अनबिलिव्हेबल वाटतंय मला की कधी मी कोर्स जॉईन केला होता आणि कधी तो हेअरस्टाईलचा सेशन संपत पण आलेला आहे, कारण खूप कमी दिवस राहिलेले आहे. ह्या कमी दिवसांमध्ये मॅमचा थोडासा फार राहिलेला पोर्शन त्या कव्हर करणार आहे आणि सोबतच आम्हाला प्रॅक्टिसला काही दिवस देणार आहे. आणि हेअरस्टाईल आपली आपली चूज करायला लावलेली आहे. आज मॅमने थेरीमध्ये सर्व काही त्याबद्दलच सांगितलेलं. आता बघूयात, मला काहीतरी आयडिया तुम्ही देऊ शकता किंवा पिक्चर्स वगैरे मला शेअर की मी एक्झामच्या दिवशी तीच हेअरस्टाईल करेल म्हणून, कारण मी आता एकदम ब्लँक आहे सध्या, तर माझा प्रॅक्टिसवरच फोकस चालू आहे. बट मला एक्झामसाठी पण तेवढंच प्रिपेअर होणं खूप गरजेचं आहे. अँड हिअर इज द फायनल लुक. तुम्ही बघू शकता यार किती सुंदर मी बनवली, म्हणजे मला विश्वासच नाही होते की मी बनवलेली आहे आणि मी याच्यासाठी खूप एक्साइटेड होती. बाय द वे, मी स्वतःचीच तारीफ केल्यापेक्षा तुम्ही मला रेटिंग्स द्या कमेंटमध्ये की कसं बनवलेलं मी. आणि यामध्ये अजून 2 ज्या होत्या त्या पेंडिंग आहे, ज्याचा डेमो मॅमने आज दिला, त्या मी नंतर करेल, तुम्हाला पण बघायला भेटेल. तर अजून एक गोष्ट अशी की मी आज परत नेल्सची मॉडेल बनली होती आणि यार मी ना तुमच्यापासून इतकी नाराज आहे की म्हणजे तुम्ही माझे ब्लॉग सिरियसली बघतच नाही. ते तर बरं माझ्या लक्षात आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर ती गोष्ट पेंडिंगच राहिली असते. म्हणजे लिटरली 354व्या ब्लॉग मध्ये लास्टला तुम्हाला आठवतं मी बोललेली की माझा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागलेला आहे, आणि हे मी तुम्हाला उद्या सांगते की माझा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट काय लागलेला आहे. आणि सिरियसली तुम्ही मला पिन सुद्धा नाही केलं की दीदी विसरली तू का काही झालं. आणि माझ्या अशा शेड्यूलमुळे नेक्स्ट डेला मी पण विसरलेली तुम्हाला सांगायला यार. आणि ती गोष्ट तुम्हाला अजिबात असं वाटलं नाही का की माहिती करून घेतली पाहिजे, तर तुम्ही का नाही केलं मला मेसेज. आणि जस्ट मला असं आठवलं की यार मी तुम्हाला शेअरच नाही केलं माझ्या ग्रॅज्युएशनचा रिझल्ट. आय मीन मी हेच सांगू इच्छिते की मी ऑल क्लिअर्ड आहे, फायनली आय ग्रॅज्युएटेड. बट हे मला तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं. जर तुम्ही माझे ब्लॉग्स बघताय, व्ह्यूज चांगले येत आहे, सो प्लीज थोडं सिरियसली. आणि ह्याचा ना मला खूप फरक पडतो, कारण ते नंतर मलाच गिल्टमध्ये मी असं खात बसते की अरे यार मी तर हे शेअरच नव्हतं केलं. आणि खूपदा असं होतं. सो तुमचं काम आहे मला पिन करायला, आणि मी तर नेहमी तयारच असते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. बरं, तर नेल्स मी करून क्लिनिकला आलेली डायरेक्ट. आज तर मला टी शर्ट चेंज करायला सुद्धा टाइम नव्हता भेटलेला, मी त्याच टी शर्ट मध्ये आले. त्यानंतर तुम्ही इथे बघता यार माझा जुना फोन सकाळी इतक्याच जोराने afटला की डायरेक्ट डिस्प्लेस गेले. आणि आता मी याला काही सांगितलं नव्हतं की माझ्याकडे नवीन फोन आलाय म्हणून तू खराब हो, पण तरी भाऊला खराब व्हायचंच होतं. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.